मनसे विद्यार्थी सेनेचं बालभारती समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। हिंदी सक्तीचा GR तात्काळ रद्द करण्याची मागणी होती। मनसे विद्यार्थी सेना आता बालभारती संचालकांना सुद्धा निवेदन देणार आहे। हिंदी सक्तीचा GR तात्काळ रद्द करण्याची मागणी सध्या मनसेकडून केली जाते। मनसे विद्यार्थी सेनेचं बालभारती समोर सध्या ठिय्या आंदोलन सुरू आहे। हिंदीच्या पुस्तकांवर सध्या काळी शाई फेकली जाते। ही सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केले आणि हिंदी सक्ती महाराष्ट्रात लागू करू देणार नाही असा इशारा दिला। सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचं बालभारती समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, मनसेचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, कशा पद्धतीने आंदोलन सुरू? होय, त्यांनी हिंदी पुस्तकाची 5वी पर्यंतची छपाई झालेली आहे, पुस्तक थांबवण्यासाठी ती पुस्तकं शोधून काढली घोड्यांमधून बालभारतीच्या आणि आडली ती आणि त्याच्यावर शाही फेक आंदोलन केलेलं आहे। म्हणजे इशारा दिला तर इथून पुढे वितरण चालू ठेवले पुस्तकांचे हिंदी पुस्तक तर आम्ही सगळी पुस्तकं फाडून फेकून देऊ, तुम्ही वितरण तात्काळ बंद करा अशी मागणी या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि आंदोलन सुरू आहे। मनसेचे विद्यार्थी सेना जे आहे ते ही आंदोलन करते बालभारती एरियामध्ये जिथे पुस्तकांचं फोडावं आहे। चंद्रकांत, बालभारती संचालकांना सुद्धा निवेदन देणार असल्याची माहिती मिळते। निवेदन पण त्याच्या आधी आंदोलन करतायत। आपण बघतोय दृश्यांमध्ये शाही टाकली त्यांनी प्रतिकात्मक निषेध म्हणून, कारण आजच तो GR काढला गेला शासनाकडनं आश्वासन दिलं होतं खरं हिंदी सक्ती करणार नाही, तर GR वेगळ्याच सक्तीचा समोर आल्यानंतर सगळे मनसे आक्रमक झाले। सगळे त्यांनी प्रेस घेतली, त्यानंतर आज दुपारी आंदोलन केलेलं आहे आणि आपली या संबंधीची भूमिका किती कठोर आणि आक्रमक असणार आहे त्याची झलक दाखवून दिली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि प्रचंड आक्रमक आहेत मनसे आपण बघतो। चंद्रकांत, काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की हिंदी आता काही सक्तीची केली जाणार नाही, अनिवार्य हा शब्द आता GR मधून काढण्यात आले, त्याची काही या कार्यकर्त्यांना कल्पना आहे का? बरोबर आहे, त्यांचे म्हणणं आहे। काय भूमिका काय आहे तुमची? साहेबांनी जी भूमिका घेतलेली त्या अगदी योग्य आहे। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन दिलं होऊन दिली जाणार नाही, साहेबांनी केलेलं आहे, सर्व मनसेने पाळणार आहे। जी काय हिंदी आता जबरदस्ती झाली आहे मराठी भाषा, आमची मराठी भाषा ही झालीच पाहिजे, हिंदी भाषा ही मागणी करते। आज सन्माननीय राजसाहेबांनी जो प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांनी आज महाराष्ट्राला सांगितलेलं आहे की या ठिकाणी मराठी भाषेची जी हिंदी भाषेची जी पुस्तकं म्हणतात की नाही आम्ही सक्ती नाही करत आहे, हिंदी पडद्या मागणं सक्तीचं आहे, सर्वसाधारण अनिवार्य असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। या मुख्यमंत्र्याला या सरकारला खोटं बोलायची सवय लागली, त्यांना रोग झालेला आहे। आता तुम्ही आंदोलन काय केलं? आम्ही आता या ठिकाणी बालभारतीला सांगितलेलं आहे, आम्ही बालभारतीला आज या ठिकाणी सांगितलेलं आहे, आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी त्यांनी ही जी हिंदी भाषेची जी पुस्तकं आहेत 1ली पासून ते 5वी पर्यंतची छपाई जी होत आहे ती त्वरित बंद करावी। आज या छापखान्यावरती आम्ही या छापखान्यावरती छापा टाकलाय, त्यांनी ती छपाई बंद करावी आणि याचं एकही पुस्तकाचं वितरण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुण्यात होऊन देणार नाही। हिंदी भाषेच्या या ज्या सक्तीला आहे त्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विरोध आहे। सन्माननीय राजसाहेबांनी आज जे पत्रकार परिषदेमध्ये मार्गदर्शन केलं, या ठिकाणी त्यांनी आवाहन केलंय की या सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावं। त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज बालभारतीकडे आलेलो आहे आणि आज प्रशांत काय म्हणणं? सकाळी राजसाहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये शासनाने जे GR काढून महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे, 1ली पासून 4थी पर्यंत तृतीय भाषा म्हणून यांनी पुस्तकं छापून ठेवलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की ते चॉईस देणार आहे आम्ही आणि हिंदी भाषा कोण घेणार आणि इतर भाषा कोण देणार त्यांना। यांनी जे दरवर्षीप्रमाणे छापाई होती यांनी आधीपासून छापून ठेवलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या बालभारतीतून एकही हिंदीचं पुस्तक महाराष्ट्रात वितरण होऊन देणार नाही, हा आमच्या राजसाहेबांचा आदेश आहे, हा आमच्या अमित साहेबांचा आदेश आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे या बालभारतीतून 1ली ते 4थीचं हिंदीचं पुस्तक जोपर्यंत शासनचा GR एक क्लिअर करत नाही तोपर्यंत एकही पुस्तक या गेट पासून बाहेर जाऊ देणार नाही म्हणजे नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे, आता आम्ही त्यांना जाऊन पुन्हा एकदा निवेदन देतोय
यांना याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सन्मान्य राजसाहेबांनी सूचित केलं होतं की अशा प्रकारे तुम्ही पुस्तक छपाई करू नका, परंतु हा GR तोंडी त्यांनी रद्द केल्याचं सांगून त्याच्या पडद्याआड पुस्तकांची छपाई चालूच होती. आज तुम्ही बघू शकता या प्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांची छपाई चालू आहे. शाळा सुरू झाल्या, शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते, बाजारात पुस्तकं विकायला आलीत आणि आज या सगळ्यांनी महाराष्ट्राची मराठी माणसाची दिशाभूल करून त्यांना धुळफेक करून या खोटारड्या सरकारांनी त्याच्यामध्ये आज परत एकदा GR लागू करून ही अप्रत्यक्षपणे ज्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की हिंदी सर्वसाधारणपणे अनिवार्य, तिसरी भाषा कशाला, त्रिसूत्री भाषा आम्हाला अवलंबून नाही, हे धोरण आम्हाला मान्य नाही, द्विभाषा ठीक आहे, ह्या मागणीसाठी आज आम्ही आलो आणि आज आम्ही या ठिकाणी शेवटचा इशारा देतोय. आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या ठिकाणी छापा मारलाय. ही हिंदीची पुस्तकं आज आमच्याकडे आली आहेत. ही पुस्तकं छापणं बंद झालं पाहिजे बालभारतीने आणि ही पुस्तकं जर बाजारात आणली गेली तर ती बाजारात आम्ही विकून देणार नाही आणि त्याच्यानंतर आमचा संघर्ष काय असतो हे या सगळ्यांना कळेल. आम्ही संघर्षाला तयार आहोत. त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, मराठी माणसांचा त्यांनी त्यांच्या भावनेचा आदर राखावा आणि त्यांनी ही पुस्तकाची छपाई त्वरित बंद करावी, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा घुसून ही छपाई कशी होणार नाही याची काळजी घेऊ आणि एकही पुस्तक या बालभारतीच्या बाहेर जाऊन देणार नाही. अगदी बरोबर आहे. आपण बघितले सगळे मनसेचे आंदोलक होते. यांनी हे जे पहिलीचं पुस्तक आहे, खरं तर आतापर्यंत हिंदी ही 5वी ते 10वी होती. पहिल्यांदा पहिलीपासून सक्ती केल्यामुळं मनसे आक्रमक झालेली, मराठी माणसं प्रचंड संताप आहे याच्यामुळे. म्हणून हे जे आपण बघू शकतो हे सगळे पुस्तक आहेत इथून सगळं वितरण महाराष्ट्रभरात. त्यातलं हे पहिलीचं शाही लावली तुम्ही हे पुस्तक वितरित केलं, आम्ही सगळा जो स्टॉक आहे तो इथंच फाडून फेकून देऊ अशा पद्धतीने मनसे इथं आक्रमक झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे आता शासन यातनं नेमकं कसा मार्ग काढतं, एकीकडे मुख्यमंत्री सक्ती नाही हिंदीचे असं आश्वासन करतात, पण दुसरीकडे मनसे मात्र आपलं आंदोलन थांबवायला तयार नाही. त्यामुळे हा संघर्ष पुढे नेमकं काय आणि कशी वळणं घेतो हेच पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रांत फुंदे, जे मीडिया, पुणे. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं सध्या बालभारती समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. हिंदी पुस्तकांवर शाई फेकली जाते, हिंदी सक्तीचा GR तात्काळ रद्द करावा अशी मागणी होती. आम्ही एकही गाडी बाहेर जाऊन देणार नाही.